नमस्कार. मराठी होममेकरमध्ये मी अक्षता पुन्हा एकदा आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. मागच्या एका व्हिडिओमध्ये मला कमेंट आली होती की मी घर, जॉब, मुलं हे सगळं काही कसं हँडल करते. तर मी विचार केला की चला त्यासंबंधित एक व्हिडिओ बनवूया, कारण ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कमेंटद्वारे तर व्यक्त करता आपल्याला येत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळे माझे अनुभव ना प्रामाणिकपणे मी तुमच्यासोबत एक मैत्रीण म्हणून मांडणार आहे. त्याच्यामुळे प्लीज कोणत्याही गोष्टीवरती मला जज करू नका. आज ज्या काही गोष्टी मी सांगणार आहे त्याच्यामधून नक्कीच तुम्हाला काहीतरी घेता येईल, म्हणजे काहीतरी शिकता येईल. पण माझी सुद्धा इच्छा आहे की ज्या माझ्या मैत्रिणी किंवा ताई ज्या अनुभवी आहेत, ज्यांना होम मेकिंगचा म्हणा किंवा घर म्हणजे जॉब करून त्या घर त्यांनी खूप छान प्रकारे सांभाळलेलं आहे, मुलं सांभाळलेली आहेत, त्यांच्याकडे जर काही टिप्स असतील ना तर त्यासुद्धा तुम्ही कमेंटद्वारे व्यक्त करा, ज्याचा फायदा मला आणि आपल्या इतर मैत्रिणींना सुद्धा होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये खरं तर मी टिप्स वगैरे तुम्हाला काहीच देणार नाही, पण जेव्हापासून मी जॉब करायला लागलेली आहे तेव्हापासून काहीतरी गोष्टी मी अशा नवनवीन शिकत आलेली आहे, ज्या आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ज्या कोणी मैत्रिणी मला पहिल्यांदा पाहत असतील तर मी टीचर आहे आणि माझ्या शाळेचं टाईम 7 ते 2 आहे. शनिवारी फक्त मला 8 ते 11 शाळा असते, फक्त थर्ड सॅटर्डेला सुट्टी असते आणि बाकीच्या आपल्या ज्या इतर सुट्ट्या असतात ते तुम्हाला माहितीच असतील. तर खरं तर प्रत्येकाचं जॉबचं टाईम वेगळं असतं, त्याच्यामुळे त्यांची रुटीन किंवा त्यांचं घर मॅनेज करण्याच्या ज्या पद्धती असतात ते वेगवेगळ्या असतात. आता माझा टाईम 7 ते 2 असल्यामुळे मला अर्धा दिवस, अर्धा तर नाही म्हणता येणार, पण दिवसातला खूप सारा टाईम मला मिळतो. त्याच्यामध्ये मला ट्रॅव्हलिंगसुद्धा जास्त नसते, म्हणजे माझी शाळा फक्त स्कूटीने जर ट्रॅव्हल केलं तर 4 मिनिटाच्या अंतरावरच आहे. त्याच्यामुळे मला ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा खूप जास्त म्हणजे टाईम स्पेंड करावा लागत नाही. म्हणून मी म्हटलं की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टिप्स नाही देऊ शकत, कारण मला असं वाटते की आपण जॉब वगैरे जेव्हा करतो तेव्हा ट्रॅव्हलिंगचं टाईमसुद्धा खूप मॅटर करते. कारण बहुतेक अशा लेडीज असतात ज्या ट्रेन ट्रॅव्हलिंग करतात, त्यांना दिवसातले जवळजवळ 4 ताससुद्धा ट्रॅव्हलिंग करावी लागते. त्याच्यामुळे मी फक्त सर्वस्वी माझे अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ज्यावेळेस मी शाळेमध्ये लागले तेव्हा मी अर्ध्या वर्षापासून लागले, म्हणजे नवीन वर्षापासून नाही मी सुरुवात केली. त्याच्यामुळे मी ट्युशनसुद्धा घेत होती आणि शाळेतसुद्धा मी जात होते. त्याच्यामुळे सगळं मॅनेज करणं खूप कठीण होतं. आणि एकेकाळी मला असं सुद्धा वाटलं होतं की मी शाळेमध्ये जॉब निवडून खूप मोठी चुकी केलेली आहे का, म्हणजे सगळं काही स्मूथ सुरू होतं आणि त्याच्यामध्ये मी काहीतरी म्हणजे बोलतो ना आपण उगाचच आपण एक वाकडं वळण घेतलेलं आहे का, असं सुद्धा मला वाटलं. पण नंतर ओव्हर द पिरियड ऑफ टाईम असं वाटलं की नाही, मी जो डिसिजन घेतला तो व्यवस्थितच होता. तर सगळ्यात माझा पहिला मुद्दा तोच आहे की आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टींमध्ये तडजोड करावी लागते. आता ही तडजोड म्हणजे कशी बघा, जर समजा तुमची सॅलरी खूप चांगली असेल, तुमचं फायनान्शियल कंडिशन व्यवस्थित आहे, तुम्हाला घरामध्ये वेळ देता येत नाही कामांसाठी, कारण कधी कधी असतं ना की जॉबचं टायमिंग जरी 9 to 5 असलं तरी त्याच्या आधी ट्रॅव्हलिंगमध्ये वेळ जातो किंवा घरी येताना उशीर होतो. तर अशा वेळेस तुम्ही मेड ठेवू शकता घरामध्ये काम करून घेण्यासाठी. मग अशा वेळेस थोडंफार सगळं मॅनेज होतं, पण मला गरज नाही वाटत, त्याच्यामुळे मी मेड वगैरे ठेवलेली नाही आहे. त्याच्यामुळे माझी रोजची कामं मी करते. आता जिथे घरामध्ये रोज झाडू मारून लादी पुसायची म्हणजे असतं ना, असा आपला एक नियम असतो की दररोज घराला झाडू मारून लादी पुसलीच पाहिजे, तर माझ्या घरामध्ये ते होत नाही दुसऱ्यांसारखं. जसं मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या घरामध्ये आठवड्यातून फक्त 2 ते 3 वेळाच लादी पुसली जाते, कारण माझ्याने रोज ते शक्य नाही आहे. मग मला सकाळी खूपच लवकर उठावं लागेल आणि सुरुवातीला मी ट्रायसुद्धा केलेलं ते, पण मला खूपच ते हेक्टिक होत होतं आणि तब्येतीवरती सुद्धा त्याचा परिणाम होत होता, कारण झोप वगैरे पूर्ण नव्हती होत. म्हणून मी त्याच्यातून डिसाईड केलं की दररोज आपल्या घरामध्ये झाडू लागला पाहिजे, फक्त लादी जरी नाही पुसता आली तर ठीक आहे. दुसऱ्यांच्या घरामध्ये जी डस्टिंग दररोज होते ती माझ्या घरामधून कधी कधी फक्त एकदा किंवा 2दाच होते, स्पेशली जेव्हा मला सॅटर्डेला वगैरे वेळ असतो तेव्हा. त्यानंतर राहिलं भांड्यांचं. तर भांडीसुद्धा मी असं नाही सांगणार तुम्हाला की जसं आपण सांगतो ना की सिंकमध्ये भांडी जमली की आपण पटापट्टी धुवायला पाहिजे, तसं नाही. रात्री वगैरे मी भांडी स्वच्छ धुवूनच झोपते. जर असं अशी कधी सिच्युएशन आली की नाही वेळ मिळाला किंवा कोणत्या तरी कामामध्ये बिझी आहे किंवा तब्येत ठीक नाही आहे, तर अशा वेळेस ॲटलिस्ट किचनचं प्लॅटफॉर्म तर मी स्वच्छ करून झोपते. तर अशा प्रकारे अशा खूप साऱ्या कामांमध्ये तडजोड करावी लागते. दुसरा मुद्दा आहे म्हणजे की प्रायोरिटीनुसार कामं करणं. आपण ठरवायला पाहिजे की आपल्यासाठी सगळ्यात जास्त प्रायोरिटी काय आहे. फॉर एक्झाम्पल माझ्यासाठी प्रायोरिटी आहे माझी मुलं. जर त्यांच्या अभ्यासामध्ये किंवा त्यांना जर माझी गरज आहे तर मी इतर माझ्या घरातली सर्व जी कामं आहेत ना ती मी सोडून देते आणि सर्वात आधी मी मुलांना वेळ देते. कारण कधी कधी असते ना की मुलांची परीक्षा आहे, त्यांना काहीतरी आपल्याला गरज आहे आणि आपल्याला घरातली इतरसुद्धा कामं आपल्याला पडलेली आहेत. मग अशा वेळेस जर एखादं आपण घरातलं काम स्किप केलं तरी काहीही फरक पडत नाही. जिथे आपण जेवण खूप साग्रसंगीत बनवतो तिथे जर एखादी खिचडी जरी कुकरला लागली ना तरी काहीही फरक पडत नाही, असं मला तरी वाटते. मग अशा प्रकारे मी प्रायोरिटीनुसार कामं ठरवते. कधी कधी असतं की शाळेचं एखादं महत्त्वाचं काम आहे
आता हा मुद्दा मी सुद्धा आधी एका व्हिडिओमध्ये डिस्कस केला होता की शक्यतो शाळेची कामं मी घरी आणत नाही, पण हे प्रत्येक वेळेस पॉसिबल होत नाही. वर्षातले काही असे दिवस असतात ज्याच्यामध्ये शाळेमध्ये ती कामं करायला वेळ मिळत नाही. मग अशा वेळेस ती घरी घेऊन यावी लागतात. मग अशा वेळेस घरातली कामं, मुलांसाठी वेळ, तर या सगळ्या गोष्टीमध्ये वेळ मिळत नाही. मग अशा वेळेस काय होतं ना की मी जेवणाचं वगैरे जे काम आहे ते मिस्टरांना करायला सांगते आणि ह्याच्यामध्ये माझ्या मिस्टरांची खूप मला हेल्प होते. मी आता ही जी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे त्याच्यावरून खूप सारे कमेंट्स येतील किंवा कदाचित जजसुद्धा केलं जाऊ शकते, एखादी नेगेटिव्ह कमेंटसुद्धा येऊ शकते की दुपारचा 90% जो स्वयंपाक आहे तो माझे मिस्टरच बनवतात जेव्हा मी शाळेमध्ये असते तेव्हा. कारण मी सुरुवातीला जेव्हा ट्राय केलेलं ना तेव्हा खूप सकाळी लवकर उठून मी करायची, पण नंतर त्यांनाच रिअलाईज झालं की मला खूप ते हेक्टिक होतं. शाळेचा डब्बा, त्याच्यानंतर दुपारचं जेवण वगैरे. त्यानंतर मग त्यांनी स्टँड घेतला की दुपारचं जेवण वगैरे जे आहे ते मी बनवत जाईल जेणेकरून मुलांनासुद्धा आणि तुलासुद्धा गरम गरम जेवण मिळेल. तर माझ्यासाठी तो एक खूप मोठा म्हणजे एक प्रकारे ब्लेसिंग आहे की दुपारचं जे जेवण आहे ते माझे मिस्टर बनवतात. ज्या दिवशी मला शाळेत उशिरा जायचं असेल ना त्यावेळेस मी बनवते, सॅटर्डेला वगैरे किंवा ज्या दिवशी मला सुट्टी असेल. पण 90% तरी माझे मिस्टरच बनवतात. कधी कधी एखादी भाजी वगैरे जर बनवायची असेल तर मी बनवते. सकाळी मग दुपारचं भात वगैरे जे असतील ना तर ते बनवतात. पुढची गोष्ट म्हणजे की मुलांना जितकं जास्त स्वावलंबी बनवता येईल ना तितकं जास्तीत जास्त स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न करा. मुलांना त्यांची छोटी छोटी कामं आहेत ना ती करून द्या. जसं की आता जसं माझा मोठा मुलगा टीनेज वयामध्ये, तो आता 15 वर्षाचा आहे, तर त्याला थोडाफार जो काही स्वयंपाक असतो म्हणजे स्वतःसाठी चहा बनवणं, कॉफी बनवणं किंवा ऑमलेट बनवणं किंवा भात बनवणं, या सर्व गोष्टी ज्या आहेत ते मी शिकवून ठेवलेल्या आहेत आणि हळूहळू शिकवतसुद्धा आहे. जेणेकरून मी जर घरामध्ये नसेल किंवा मिस्टर जर घरामध्ये नसेल तर ॲटलिस्ट स्वतःचं पोट तरी भरतील आणि ते करतातसुद्धा. जसं आता अर्णव आता 9 वर्षाचा आहे, तर त्याला मी सुट्टीमध्ये आता त्याला अंघोळ वगैरे त्याची कशी करायची ते सगळं शिकवलेलं आहे. स्वतःचं युनिफॉर्म वगैरे कसं घालायचं किंवा स्वतःचे कपडे व्यवस्थित कसे आवरायचे, आल्यानंतर ते व्यवस्थित कसे ठेवायचे, स्वतःची प्लेट कशी क्लीन करायची, या सर्व गोष्टी आहेत ना त्या मुलांना जेव्हा आपण शिकवतो ना तेव्हा आपल्याला ते खूप त्याचा हातभार लागतो. कपडे वाळत घालणं किंवा कपडे फोल्ड करणं. भांडी तर मी शक्यतो त्यांना धुवायला नाही सांगत, पण रुद्रसुद्धा आता भांडी धुवायला शिकलेला आहे. म्हणजे कमीत कमी पाण्यामध्ये कशी भांडी धुवायची ना हे सगळं तो शिकलेला आहे. ती या सर्व गोष्टी जेव्हा लहान सहान मुलं करतात ना तेव्हा आपल्यासाठी ना खूप मोठं ते एक रिलीफ असतं. आपल्याला असं वाटतं की अरे खूप छोटंसं टास्क आहे, पण ते जर टास्क आपल्यासाठी कोणी केलं ना तर त्याची किंमत आपल्यालाच माहीत असते की आपल्यासाठी ती किती मोठी ब्लेसिंग आहे. त्यानंतर स्वयंपाकाचं म्हटल्यानंतर दुसऱ्या दिवशी टिफिनला काय बनवायचं किंवा रात्रीच्या जेवणासाठी काय बनवायचं आहे ना हे सर्व मी आधीच डिसाईड करून ठेवते आणि त्याच्यासोबत मील प्रेपसुद्धा करून ठेवते. कधी कधी काही जण कमेंट करून सांगतात की आधीच सगळं करून नाही ठेवायचं फ्रीजमध्ये, पण मला असं वाटतं की जर समजा ते जर बनवून नाही ठेवलं तर आपल्या किचनमध्ये खूप जास्त वेळ जातो आणि मग त्याच्यामध्ये काहीतरी जंक खाण्यापेक्षा बाहेरून ऑर्डर करण्यापेक्षा, कारण आजकाल कसं झालेलं आहे ना की फास्ट फूड जे आहे ते इझिली अवेलेबल आहे. म्हणजे आपल्याला बाहेर जाऊनसुद्धा आणायची गरज नाही. आपल्या फक्त एक कॉलवरती पटकन झोमॅटो म्हणा, स्विगी म्हणा, आपल्या दारावरती ऑर्डर्स येतात. त्याच्यामुळे ते सर्व करण्यापेक्षा जर आधीच आपण थोडंसं मील प्रेप करून फ्रीजमध्ये ठेवलं तर मला नाही वाटत की त्याच्यामध्ये काही वावगं आहे. मी असं नाही सांगत की तुम्ही खूप जास्त दिवसांसाठी करून ठेवा, पण ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहे की आठवडाभर 10 दिवसभर फ्रीजमध्ये टिकतात तर त्या करून ठेवण्यामध्ये काहीच हरकत नाही. रोजच्या कामांची टू डू लिस्ट जर बनवली ना तर मला ते असं वाटते की थोडंसं आपलं काम सोपं जातं. कारण त्याच्यामध्ये कसं असतं ना की आपण खूप साऱ्या गोष्टी डोक्यामध्ये नाही ठेवू शकत. मग अशा वेळेस जर आपण कामं लिहून ठेवली की आपल्याला कोणत्या वेळेस काय काम करायचं आहे तर ते करणं सोपं जातं. म्हणजे म्हणतो ना आपण की जर डोक्यामध्ये जर आपण प्रत्येक गोष्ट ठेवली तर आपल्या डोक्याला सुद्धा नाही चालना मिळत, आपण इनोव्हेटिव्ह काहीच विचार नाही करू शकत. मग अशा वेळेस एक छोटीशी डायरी स्वतःजवळ मेंटेन करून ठेवली ना, जसं की मी माझ्या मोबाईलमध्ये लिहिते. कधी कधी जर मोबाईल माझ्याकडे नसेल तर माझी एक छोटीशी डायरी आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी लिहिते की मला पुढच्या वेळेस काय काम करायचं आहे किंवा आठवड्याभरामध्ये पुढचं एखादं कोणतं काम बाहेरचं पेंडिंग वगैरे आहे का नाही, त्या सगळ्या गोष्टी करते. मुलांच्या अभ्यासाचं झालं तर रुद्र आता 10वीला गेलेला आहे, त्याच्यामुळे स्वतःचा अभ्यास स्वतः करतो, पण तरी मला मध्ये मध्ये लक्ष ठेवावं लागतं. कारण 10वीचं वर्ष आणि टीनेज वय हे एकत्रच येतं, त्याच्यामुळे काही गोष्टींमध्ये डिस्ट्रॅक्शन्स होतात. तर मग त्याला कधी कधी काही गोष्टी मला समजवाव्या लागतात. त्याच्यामुळे मी असं नाही सांगत की पूर्णपणे मी त्याला म्हणजे सोडूनच दिलेलं आहे. मध्ये मध्ये मला त्याच्यावरती सुद्धा लक्ष द्यावं लागतं. अर्णवचा अभ्यास मी घरीच घेते. मग संध्याकाळी न चुकता 1 तास तरी मी त्याचा अभ्यास घेते. जर समजा कधी संध्याकाळी एखादं बाहेरचं वगैरे जर काम आलं
तर ॲटलिस्ट अर्धा तास तरी मी त्याला बसवते आणि त्याला मी सांगून ठेवते की त्याला काय काम करायचं आहे ते, आणि रोजच्या रोज त्याच्या अभ्यासासाठी मी वेळ देते. कारण असं आधी पण झालेलं आहे 1-2 वेळा की मी माझ्या कामाच्या गडबडीमध्ये त्याच्या अभ्यासावर थोडंसं दुर्लक्ष झालं आणि त्याच्यामध्ये त्याचे मार्क्स थोडेसे कमी आले. कारण तो सुद्धा लहान आहे आणि मुलांना खरं तर अभ्यासाचा सिरियसनेस नसतो आणि त्यांना मार्क्सचं पण म्हणजे असं काहीच पडलेलं नसतं की अरे आपण जर चांगला अभ्यास नाही केला तर आपले मार्क्स कमी येतील किंवा काय, असं तेवढी सिरियसनेस नसते. म्हणून एक पेरेंट्स म्हणून आपल्याला थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. तर मग म्हणून अर्णवचा सुद्धा अभ्यास मी रेग्युलरली घेते. त्याचंसुद्धा आता शाळा सुरू झाल्यानंतर थोडंसं शेड्यूल बदलेल, त्याचा अभ्यास बदलेल, त्याचे सब्जेक्ट्स थोडेसे वाढतील. मग अशा वेळेस मलासुद्धा फिगर आउट करावं लागेल की कशाप्रकारे त्याचा अभ्यास घ्यावा लागेल. माझ्या जॉबसोबत मी यूट्यूब चॅनलसुद्धा चालवते. माझे 2 यूट्यूब चॅनल आहेत. एक यूट्यूब चॅनल आहे ते जवळजवळ मी 4 वर्षापूर्वी सुरू केलं होतं, ज्याच्यावरती आता तुम्ही सध्या व्हिडिओ बघत आहेत, ज्याचं नाव आहे मराठी होममेकर. आणि चॅनलवरती इनकन्सिस्टंट राहिल्यामुळे माझ्या चॅनलची ग्रोथ खूप जास्त होत नाही आहे. पण एक माझ्या मनामध्ये आहे की जोपर्यंत 100K सबस्क्रायबर्स पूर्ण होत नाही ना तोपर्यंत तरी मी गिव्हअप करणार नाही आहे. तर यूट्यूब चॅनलचं म्हणायचं झाल्यानंतर याच्यावरती सुद्धा मला रेग्युलरली व्हिडिओ अपलोड करायला मिळत नाही. आता सुट्टी आहे त्याच्यामुळे माझ्याकडे वेळ असतो म्हणून मी म्हणजे रेग्युलरली कंटेंट देण्याचा प्रयत्न करते. पण ज्यावेळेस शाळा सुरू होईल त्यावेळेस मला नाही माहिती मला किती वेळ मिळेल. त्याच्यामुळे यूट्यूब हे माझ्या प्रायोरिटीवरती नाही आहेत. त्याच्यामुळे असतं ना की मी जसं म्हटलं की कोणती तरी एक गोष्ट आपल्याला सोडून द्यावी लागते, तर त्याच्यामध्ये मला यूट्यूब सोडून द्यावं लागतं. आवडतं मला व्हिडिओज वगैरे बनवायला, पण कधीकधी जेव्हा शेड्यूल एकदम हेक्टिक असतं ना त्यावेळेस डोक्यामध्ये आयडियाजसुद्धा येत नाही, म्हणजे विचारसुद्धा येत नाही की यूट्यूबवरती व्हिडिओज वगैरे बनवायला पाहिजेत. आणि दुसरं एक चॅनल आहे ते म्हणजे इझी पॅरेंटिंग विथ अक्षता. हे चॅनल मी जॉब सुरू व्हायच्या मला असं वाटते की 1-2 महिन्याआधी सुरू केलेलं, ज्याच्यामध्ये मी मुलांच्या अभ्यासासंबंधित किंवा पॅरेंटिंग संबंधित व्हिडिओज मी शेअर करायची. पण त्याचंसुद्धा तेच झालं की जॉब मला लागली आणि त्याच्यानंतर इतकी बिझी झाली की त्या चॅनलवरती सुद्धा मला लक्ष द्यायला मिळालं नाही. पण जसं जसं मला जमेल तसं तसं मुलांच्या अभ्यासासंदर्भात मी व्हिडिओज त्याच्यावरती अपलोड करते. आणि त्याच्यात पण तेच आहे ना की मुलांच्या अभ्यासासंबंधित आपण सतत किती बोलणार, म्हणजे काय काय गोष्टी आपण बोलणार. तर जेव्हा मला असं वाटतं की हा एक नवीन टॉपिक आहे किंवा ही एक नवीन गोष्ट आहे जी पालकांशी आपण शेअर करायला पाहिजे, तर मग तेव्हा मी त्या चॅनलवरती व्हिडिओज टाकते. तुम्ही जर हवं असेल तर ते चॅनल तुम्ही चेकआउट करू शकता. तर अशा प्रकारे या सर्व गोष्टी सुरू आहेत आणि बघूया पुढे कसं चालतं ते. आणि खरं सांगू या ज्या सगळ्या गोष्टी असतात ना या परमनंट नसतात, या सतत बदलत असतात. म्हणजे जशी आपली रोजची सिच्युएशन असते, कोणत्या कोणत्या परिस्थितीने आपल्याला सामोरं जावं लागतं. कारण असं ना खूप साऱ्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये असतात, फक्त ही घरातली कामं, जॉब, मुलं या सर्व नसतात गोष्टी, इतरही भरपूर असतात. पण त्या आपण सगळ्या गोष्टी डिस्कस नाही करू शकत ना. मग या सगळ्या गोष्टी जेव्हा सिच्युएशन समोर येतात त्याच्या अकॉर्डिंगली आपल्याला काही बदल करावे लागतात आणि असेच बदल मी सुद्धा करून घेते. आणि एक बोलतो ना आपण की चाललेलं आहे. कारण मला असं वाटते की जॉब असणं हातामध्ये खूप गरजेचं आहे. आपण जेव्हा शिकतो, आपण एखाद्या क्लासेसच्या बाहेर जेव्हा लाईन बघतो ना किंवा मुलांना अभ्यास करताना बघतो, आपण काय एवढं स्ट्रगल केलेलं आहे, एका जॉबसाठीच केलेलं आहे ना. आणि जर समजा ती जॉब जर आपल्या हातामध्ये आहे आणि जर आपण फक्त कंप्लेंट करत बसलो अरे ही जॉब आहे त्याच्यामुळे मला माझं आयुष्य नाही जगता येत, तर मला असं वाटतं हे कुठेतरी चुकीचं आहे. कारण भरपूर अशी लोकं आहेत ज्यांना जॉबची खूप गरज आहे आणि ते खूप स्ट्रगल करतात पण त्यांना ती मिळत नाही. मग जे काही आपल्याला त्या जॉबमधून सॅलरी मिळते, जर आपल्याकडे दुसरा काही ऑप्शन नाही, आपण एखादा बिझनेस नाही स्टार्ट करू शकत किंवा इतर काहीच आपल्याकडे ऑप्शन नाही आहे, तर मला असं वाटतं जॉब केलेलाच बरा. त्याच्यामुळे तुमच्याकडे जर जॉब आहे ना तर तुम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजा. मला माहिती आहे की आपल्याला थोडंसं खूप जास्त स्ट्रगल करावं लागतं, पण जेव्हा ती सॅलरी आपल्या अकाउंटमध्ये येते किंवा सॅलरीचा चेक आपल्याला जेव्हा मिळतो ना त्याचा तो आनंद असतो ना तो वेगळाच असतो. फक्त एवढंच आहे की आपल्याला थोडंसं स्ट्रगल करावं लागतं, थोडंसं आपल्याला मॅनेज करावं लागतं, तडजोड करावी लागते. काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला सोडून द्याव्या लागतात. मला माहिती नाही की कितपत मी तुमच्यासोबत या गोष्टी शेअर करू शकलेली आहे. तुमच्यासमोर समोरासमोर बसून या गोष्टी शेअर नाही केलेल्या आहेत, कारण ते बोलताना थोडंसं ना म्हणजे असं कॉन्शियस होते आणि काही गोष्टी ज्या ते विसरल्या जातात. मी काही माझ्या व्हिडिओच्या जुन्या ज्या क्लिप्स आहेत त्या मी घेतलेल्या आहेत आणि व्हिडिओला व्हॉइस ओव्हर दिलेला आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. मी सर्व गोष्टी ज्या आहेत ना त्या फ्रीली तुमच्यासमोर मांडलेल्या आहेत. मी कोणत्याही प्रकारचे मुद्दे वगैरे काहीच इथे लिहिलेलं नाही आहे. जे माझ्या मनामध्ये येईल ना ते एक मैत्रीण म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर तुमचं या व्हिडिओवरती काय म्हणणं आहे ना ते मला कमेंटद्वारे नक्की व्यक्त करा. चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बाय.